प्राचार्य डॉक्टर जे.बी. देवडे सर आणि सर्वच सहभागी यांचं मी सर्वप्रथम शब्दसुमनाने स्वागत करतो. आज जीवन विकास शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथील अर्थशास्त्र व इतिहास विभाग यांच्या सहयोगाने आयोजित ऑनलाईन अतिथी व्याख्यान आज आपण आयोजित केलेला आहे. या व्याख्यानाचा विषय आहे छत्रपती शिवरायांच्या धोरणाची वर्तमानातील उपयुक्तता, विशेष संदर्भ आर्थिक व ऐतिहासिक. या व्याख्यानासाठी आपल्याला विशेष करून आमंत्रित जे शिवाजी महाराजांचे शिवव्याख्याते म्हणून ओळखले जातात श्री रवींद्र पाटील साहेब, जे संघटक सचिव आहेत, इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रदेश. सरांचे खूप सगळे व्याख्यानं खूप प्रसिद्ध आहेत, महाराष्ट्रभर सरांचं नाव आहे. विशेष करून त्यामध्ये उल्लेख करावा लागेल थोरले राजा सांगून गेलं, एक विशेष गाजलेलं त्यांचं ती व्याख्यान आहे. पितळे सर जेव्हा प्रस्ताविकाने परिचय दिली तेव्हा आपल्याला त्यांची माहिती होणारच आहे. पण तत्पूर्वी जे सहभागी प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, प्राचार्य आहेत आपल्या महाविद्यालयाचे, या सर्वांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि प्रास्ताविकासाठी प्राध्यापक डॉक्टर श्रीहरी पितळे, इतिहास विभाग प्रमुख, यांना विनंती करतो. नमस्कार. हा, आता येतोय आवाज? बोलू? नमस्कार. स्वर्गवासी पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय रिसोड यांच्या इतिहास आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आज अतिथी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी महाविद्यालयामध्ये प्रत्यक्षामध्ये, ज्याला आपण ऑफलाईन म्हणतो, समोरासमोर जिवंत असा कार्यक्रम होत असतो. आता या कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे आपल्याला हा ऑनलाईन कार्यक्रम घ्यावा लागतोय. कदाचित मला असं वाटतंय की हा कार्यक्रम एका दृष्टीने याला इष्टापत्ती म्हणता येईल, कारण असे मोठे मोठे वक्ते जे आज आपल्याला डॉक्टर श्री रवींद्रजी पाटील मिळालेत, असे वक्ते ऑनलाईन कार्यक्रमामुळेच आपल्याला उपलब्ध होऊ शकले. महाविद्यालयाच्या एकूण आपल्याला या दृष्टीनं महत्वाची गौरवाची बाब आहे की आपल्याला आज एक चांगलं व्याख्यान शिवाजी महाराजांवर अधिकारवाणीमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. छत्रपती शिवरायांचं जर नाव घेतलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं रोमांच कापून उठत असतं. 350 वर्षाच्या वर कालखंड उलटलाय, पण आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जर विचारलं तुमचा राजा कोणता आहे, तर काळाच्या मर्यादा परिलंघून
त्या बाजूला टाकून आजही एकच नाव पुढे येते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला आपला वाटणारा एकमेव राजा जो जिवंत आहे, आपल्या कीर्तीनं जिवंत आहे. आणि इतकंच नाही तर शिवरायांचं चरित्र, शिवरायांच्या विचार, शिवरायांचं वागणं सगळं काही आजही प्रत्येक माणसाला जगण्यासाठी आधार देत आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की शिवरायांचं जे व्यक्तिमत्व, शिवराज गेले नाहीत, ते काळातीत आहेत. कारण त्यांच्या प्रत्येक घटना, प्रत्येक कृती, त्यांनी केलेला डावपेच, त्यांनी केलेलं प्रत्येक वेळेस उचललेलं पाऊल आजही आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये मार्गदर्शक ठरतं. आम्हाला त्यामधून प्रेरणास्तंभ, दीपस्तंभ म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. म्हणजे रामदास स्वामींनी म्हटलंय, शिवरायांचे 8वे स्वरूप, शिवरायांचा 8वा साक्षेप, शिवरायांचा 8वा प्रताप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, यापेक्षा मोठे, त्यापेक्षा समर्पक शब्द दुसरे वापरता येणार नाही. शिवराय अल्पायुषी होते, परंतु काळाच्या सीमा ओलांडल्यामुळे ते दीर्घजीवी आहेत. असा सांगोपांग राजा महाराष्ट्राच्या, भारताच्या, जगाच्या इतिहासात सापडून शोधून सापडणार नाही की ज्याच्यामध्ये उणेपणा शोधूनही सापडत नाही शिवरायांचा. परंतु हे जरी असलं तर शिवरायांना कोणत्याही कक्षेमध्ये, मर्यादेमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकासाठी शिवराय महत्त्वाचे. या सगळ्या दृष्टीने जर विचार केला तर आज मात्र एका बाजूला असं लक्षात येते की शिवरायांना प्रत्येक विचारसरणी, प्रत्येक पद्धतीचे लोक आपापल्या मतानुसार, आपापल्या स्वार्थानुसार रंगवण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात आपल्या संकुचितपणानं शिवरायांना थोडाफार संकुचित आणण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून शिवरायांचं चरित्र पुन्हा वेगळ्या ताकदीनं, समर्पकपणे, प्रभावीपणे समाजापुढे जाणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात जाणं आवश्यक आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जाणं आवश्यक आहे, जागतिक स्तरावर जाणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी विशेष प्रयत्न घडले पाहिजे. या दृष्टीने आपल्याला आज जे वक्ते लाभलेत, या दृष्टीने अत्यंत योग्य व्यक्ती की जे जागतिक स्तरावर शिवरायांचं चरित्र नेण्यासाठी धडपड करतात. इतकंच नाही, ते समर्पित शिवरायांना. शिवराय म्हणजे त्यांचा श्वास आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे त्यांचा जगण्याचा आधार आहे. आणि ते व्यक्ती आहेत श्री रवींद्रजी पाटील जळगाव येथले. ते इतिहास संकलन संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन सचिव आहेत. महत्वाचं म्हणजे ते उद्योजक आहेत, एक यशस्वी उत्तम उद्योजक आहेत. ते कवी आहेत, ते लेखक आहेत आणि धुवाधार अमोघ वक्तृत्वाचे धनी आहेत. ते इतिहासकार आहेत, इतिहासाचे संकलक आहेत. स्वतःच्या शैलीतून थेट काळजाला भिडणारी शब्दफेक त्यांच्याकडे आहे. श्रोत्यांचे रक्त सळसळायला ते लावतात, श्रोत्यांना अंतर्मुख करायला लावतात, श्रोत्यांना विचारमग्न करायला लावतात. ते समाजाच्या लोकांच्या मनामध्ये असणारी धूळ मरगळ झटकून टाकतात आणि एक द्वेष निर्माण करतात. म्हणून महाराष्ट्रात त्यांचं एक नाव, दबदबा, एक आदरानं नाव निर्माण झालेलं आहे. ते श्रोत्यांना अखंड खळवून ठेवतात. त्यांचा व्यासंग दांडगा आहे, भाषा प्रभुत्व त्यांचं जबरदस्त आहे. ऐकू येते? त्यांचं भाषा प्रभू म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या भाषणात ते इतिहासातले प्रसंग सजीवपणे डोळ्यांसमोर उभे करतात, अंगावर रोमांच उभे करतात. ते इतिहासकार आहे. आणि याच्यापेक्षा सगळ्यात मोठी क्वालिफिकेशन जर कोणती असेल तर ते एक शिवभक्त आहेत आणि अतिशय नम्र व्यक्ती आहेत, अतिशय निगर्वी आहेत. ते प्रत्येकाशी हसून खेळून मिळवतात. माणसं मिळवणं, मराठा तितुका मिळवावा हा त्यांचा मंत्र आहे. त्यांनी जोडलेली माणसं, त्यांनी जमवलेली माणसांनी आज पूर्ण महाराष्ट्र व्यापून उरला आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या, महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचं चरित्र आज ते जागतिक पातळीवर नेत आहेत. हे आयुष्यातला एक मैलाचा दगड म्हणून याची नोंद करता येईल. इतकं बोलून थांबतो. धन्यवाद. पुढील संचलन आमचे हाडे सर करतील, त्यांना विनंती. धन्यवाद पितळे सर. धन्यवाद पितळे सर. आवाज येतोय? खरा परिचय तर सरांच्या व्याख्यानातून आपल्याला होणारच आहे. सरांचं ख्याती महाराष्ट्रभर आहे याची आपल्याला जाणीव आहे. सर रवींद्र पाटील साहेब हे आपले मुख्य मार्गदर्शक आहेत आणि मार्गदर्शकाचं भाषण झाल्याच्या नंतर अध्यक्षीय भाषण असते. पण आपण थोडा प्रोटोकॉलमध्ये बदल करून, कारण सरांना वेळ मिळावा, पाटील सरांना वेळ मिळावा यासाठी आपण अध्यक्षीय भाषण अगोदर घेणार आहोत.
तरी आपल्या महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉक्टर जे बी देवडे सर, जे की असे वेबिनार्स असतील किंवा कॉन्फरन्स असतील असे वेळोवेळी अरेंज करत असतात आणि त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांना एक चांगली मेजवानी या लॉकडाऊन पिरियडमध्ये सुद्धा मिळत असते. असे आमचे प्राचार्य डॉक्टर जे बी देवडे सर यांना मी विनंती करेल की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. प्राचार्य डॉक्टर जे बी देवडे सर. नमस्कार. माझा आवाज येतोय गोपाल? हा येतोय सर, येतोय सर. नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर जे बी देवडे, स्वर्गीय पुष्पादेवी पाटील, कला विज्ञान महाविद्यालय रिसोड. आज आमच्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवराय यांच्या धोरणाची वर्तमानातील उपयोगिता, ज्याला अर्थशास्त्र विषयक आणि इतिहास विषयक हे पैलू आहेत, या विषयावर आज माननीय रवींद्र पाटील जळगाव, जे अतिशय अधिकवाणीनं छत्रपती शिवरायांबद्दल बोलतात, ज्यांची ख्याती आहे, त्यांचा शिवरायांच्या चरित्रावर, एकूणच सगळ्या गोष्टीवर त्यांचा बोलण्याचा खूप मोठा अधिकार आहे, असे प्रसिद्ध वक्ते रवींद्र पाटील साहेब आज आमचे अतिथी व्याख्याते आहेत. मी सर्वप्रथम आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं माननीय रवींद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणाची वर्तमानातील उपयोगिता. खरं म्हणजे प्राध्यापक डॉक्टर पितळे यांनी प्रास्ताविकामध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला आणि त्यांची महती त्यांनी त्या प्रास्ताविकामध्ये सांगितले. छत्रपती शिवराय हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या देशामध्ये होऊन गेलं. आपण फार ज्याला म्हणतात भाग्यवान आहोत की छत्रपती शिवरायासारखा युग पुरुष आज आपल्या देशामध्ये झाला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये झाला. त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्हा हा अतिशय भाग्यवान की जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी हा एवढा शककर्ता युग पुरुष जन्माला आला. तो सिंदखेड राजा हे आपल्या बुलढाणा जिल्ह्यात आहे आणि बुलढाणा जिल्ह्याला मातृतीर्थ अशी ओळख आहे. शिवरायांचं काही काळाचं बालपण सुद्धा सिंदखेड राजाच्या परिसरामध्ये, सिंदखेड राजामध्ये राजे लखुजी जाधव राव यांच्या राजवाड्यामध्ये केलेलं आहे. तर आजही तुम्ही जर बघितलं तर छत्रपती शिवराय 350 पावणे 400 वर्षानंतरही सुद्धा शिवरायांचं जे वेगवेगळे जी धोरणं आहेत, फक्त शिवरायांची विषयक असो, इतिहास विषयक असो, त्यांची युद्धनीती असो, त्यांचा गनिमी कावा असो, त्यांचे शेतकऱ्याविषयी धोरणं असो, त्यांचे रयतेची विषयी धोरणं असो, त्यांना रयतेचे राजे म्हणून संबोधले जाते. आज जगामध्ये सुद्धा भारताची ओळख, जे एक गौतम बुद्ध, महात्मा गांधी, छत्रपती शिवराय असे जे मोठे माणसं आपल्या याच्यामध्ये होऊन गेले भारतामध्ये, त्यांच्यामुळे आहे. छत्रपती शिवरायांचं गुणगान आपण बऱ्याच वेळेस मीडियामध्ये आपण बघतो, फेसबुकमध्ये बघतो, सगळीकडे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांनी सुद्धा छत्रपती शिवरायांचा त्यांच्या शब्दामधून गौरव केला आहे. नव्हे, त्यांच्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा आजही तिथे लागलेल्या आहेत. तर अशा रीतीनं छत्रपती शिवरायांचं एकंदर जीवन जे आहे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून त्यांना ओळखले जाते आणि एक या हिंदुस्थानामध्ये, आज आपण त्याला भारत म्हणतो, पण पूर्वीच्या काळामध्ये हिंदुस्थान असा जो उल्लेख यायचा, त्याच्यामध्ये एक अमीठ अशी छाप, एक योद्धा, अगदी मोगल बादशाह औरंगजेबाला सुद्धा किंवा मोगलशाहीला सुद्धा धडकी भरवणारा असा राजा आपल्यामध्ये होऊन गेला आणि रयतेचं राज्य, जनतेचं राज्य, त्यांची धोरणं कशी, हे सगळं आदर्श असा राजा होऊन गेला. आणि अशा या सर्वांना अभिमान असलेल्या, महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या बद्दल आज आपल्या महाविद्यालयामध्ये हे अतिथी व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी इतिहास विभाग आणि अर्थशास्त्र विभाग या दोन्ही विभागाचं अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला
विषय या व्याख्यानासाठी निवडला आहे आणि निश्चितच रवींद्र पाटील साहेब यांचा मोठा अधिकार आहे. त्यांची खूप मोठे एक शिवव्याख्याते म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे आणि निश्चितच याचा लाभ आम्हा सर्वांना, प्राध्यापक असतील, आमचे विद्यार्थी असतील आणि जे कोणी या सगळ्या या अतिथी व्याख्यानाला जोडलेले असतील त्यांना निश्चितचपणे या व्याख्यानाचा लाभ होणार आहे. कोविडच्या काळामध्ये अशा व्हर्च्युअल व्याख्यानामधूनच आपण विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम हा पूर्ण होत आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचं हे व्याख्यान केलेलं आहे. परत एकदा मी या विभागांचं अभिनंदन करून परत एकदा पाटील साहेबांचं त्यांना धन्यवाद देऊन मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण आपल्या अध्यक्षीय भाषणामधून या साधारण या कार्यक्रमाची जी काही महती आहे ती आपण स्पष्ट करून सांगितली. असेच अतिथी व्याख्यान प्रत्येक विषयाचे आपल्याकडे होत असतात. निश्चित त्यामधून विद्यार्थ्यांना नवीन नवीन विषय चाखता येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इतिहास विभाग व अर्थशास्त्र विभाग या दोन विभागाच्या वतीनं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, छत्रपती शिवरायांच्या धोरणाची वर्तमानातील उपयुक्तता, आर्थिक व ऐतिहासिक विशेष संदर्भ याविषयी निश्चितच आपल्याला चांगलं मार्गदर्शन, एक चांगली मार्गदर्शन मेजवानी रवींद्र पाटील सरांच्या माध्यमातून मिळणार आहे. तर मी जास्त वेळ न घेता आपले मुख्य जे मार्गदर्शक आहेत श्री रवींद्र पाटील साहेब, संघटक सचिव, इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रदेश, यांना मी अशी विनंती करेन की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करा. रवींद्र पाटील साहेब. नमस्कार. मला आवाज येतो आहे? हॅलो सर, आवाज येतो आहे का? हा सर, आवाज येतोय. जरा थोडी स्पष्टता पाहिजे फक्त. हेडफोन लावला तर पाटील सर. हा पाटील सर. पाटील सर. हा पाटील सर, आवाज येत नाही तुमचा. पाटील सर, आवाज येत नाहीये. हॅलो पाटील सर, माझा आवाज येते का? हा पाटील सर, आवाज येत नाही तुमचा. माईक लावला आहे. हा हा, आता बोला सर. आवाज येतो आहे ना? क्लिअर येत नाहीये. हेडफोन लावला तर कदाचित चांगला होईल, क्लिअर होईल. माईक लावला तर. लावलाय का? ओके. हा सर, आवाज येत नाही तुमचा. माईक लावलाय का? आवाज येत नाही त्यांचा. तुमच्याकडून केलं का? तुमच्याकडून अनम्यूट केलं? ओके. पाटील सर, आवाज येत नाही तुमचा. मगाशी सारा येते. हा पाटील सर. सर फोन लावा त्यांना एकदा.
सर सर ऐकू येत नाहीये. नाही नाही काहीच ऐकू येत नाही. तुम्ही अनम्यूट केलं. सर आता येतोय का? हो सर येतोय आता. करा सुरू सर. येतोय आवाज. आता येतोय. हो करा सुरू. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम आपण आपल्या महाविद्यालयामध्ये मला माझा विषय मांडण्यासाठी आमंत्रित केलं, निमंत्रित केलं. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे अध्यक्ष जीवन विकास शिक्षण संस्थेचे माननीय अध्यक्ष माननीय बाबाजीराव पाटील, माननीय सचिव अमितजी पाटील, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर JB देवडे सर, या सर्वांचा आभार मानतो. काय सांगावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी. खर तर जोपर्यंत आम्हाला राजे कळत नाही तोपर्यंत आम्हाला राष्ट्र उभं करता येणार नाही. आणि जोपर्यंत आम्हाला राष्ट्र उभं करता येणार नाही तोपर्यंत जगाच्या पाठीवरती आम्हाला वेगळी अशी ओळख निर्माण करता येणार नाही. कधीतरी सहजपणे राजांचा अभ्यास करताना स्वराज्याचं तोरण हेच आमचं धोरण, हे जर आम्ही ठरवलं तर कदाचित आमच्यामध्ये जेवढा आमूलाग्र बदल होईल तेवढा राष्ट्राच्या उभारणीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. आपण हे एकदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे खरं तर आज मला जो विषय दिलेला आहे तो विषय आहे की राजांचं धोरण ऐतिहासिक आणि आर्थिक. खरं तर आपण थोडस सुरुवातीला ऐतिहासिक धोरणांवरती बोलूया. वर्तमान परिस्थितीमधल्या काही घटना आणि या वर्तमान परिस्थितीमधल्या काही घटना आणि याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी 350-400 वर्षापूर्वी जी काही उत्तरं दिली त्या उत्तराचा जर मेळ घातला तर कदाचित या देशातली समस्या संपलेली असेल. पण मुद्दा असा आहे की आम्हाला समस्या संपवायच्या आहेत का समस्या जिवंत ठेवायच्या आहेत, हे जोपर्यंत शासनकर्त्या जमातीला समजत नाही, उमजत नाही तोपर्यंत कदाचित या समस्या जिवंत राहिल्या तर शासनकर्ती जमात जिवंत राहणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. म्हणून वेळ प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या विचाराला बाजूला ठेवून त्या विचारावरती आडपडदा टाकून त्यांना नको असलेली धोरणं, म्हणजे राजांना नको असलेली धोरणं ही या देशामध्ये अवलंबिली जातात. आणि म्हणून प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या पटलावरती, देशाच्या पटलावरती वेगवेगळ्या घटना घडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एक वाक्य असं सांगायचं तर मी असं म्हणेन की या जगाच्या पाठीवरती आजही जर का शासन व्यवस्था चालवायची असेल तर त्या शासन व्यवस्था चालवत असताना फक्त दोनच प्रणाली आपल्या डोळ्यासमोर येतात. एक पहिली आहे रामराज्य आणि दुसरी आहे शिवशाही. म्हणजे एखाद्या देशामध्ये, एखाद्या राज्यामध्ये जर शासन प्रणाली अस्तित्वात यायची असेल तर ती शासन प्रणाली कुठली असावी, तर ती शासन प्रणाली एकतर शिवशाही असावी नाहीतर रामराज्य असावं. दुसरा विषय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जगाच्या पाठीवरती प्रत्येक देश, प्रत्येक गाव, प्रत्येक राज्य, प्रत्येक भूभाग जोडला गेलेला आहे. एवढं मोठं राजांचं कर्तृत्व आहे, ते राजे आम्हाला समजले नाही. छत्रपती शिवाजी महाराज का लिहावे, वाचावे, बोलावे आणि ऐकावे, तर याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज लिहावं, वाचावं, ऐकावं, बोलावं याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जगावं. ज्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराज जगायला लागू त्यावेळेस आपल्या असंख्य आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपोआप मिळालेली असतील. म्हणजे या जगाच्या पाठीवरती सर्वप्रथम 2 अर्थसंकल्प सांगितले गेले.
पहिला अर्थसंकल्प सांगितला याच महाराष्ट्राच्या मातीच्या लेकरांनी, आणि दुसरा संकल्प सांगितला तोही याच महाराष्ट्राच्या मातीच्या लेकरांनी. अर्थसंकल्प कशाला म्हणतात तो? छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वाक्यामध्ये अर्थसंकल्प सांगितला आणि ज्ञानोबा रायांनी एका ओळीमध्ये अर्थसंकल्प सांगितला, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. या जगाच्या सृष्टीमध्ये जो जो कोणी जिवंत माणूस आहे, जो जो कोणी सजीव आहे, त्याला जे जे हवं ते तो मिळो, हा अर्थसंकल्प आहे. आणि रायगडावरून जो अर्थसंकल्प निघाला, रायगडावरून जे प्रमाण निघालं, ते रायगडावरून निघालेलं प्रमाण काय आहे? साऱ्यास पोटास लावले आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या राष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जगत असताना, नाव घेऊन राहत असताना, या मातीवरती कोणी उपाशी राहणार नाही याची व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात करून ठेवली. आमची परिस्थिती अशी आहे की आजही आमच्या धरणीच्या पट्ट्यामध्ये, मेळघाटमध्ये काही लोक कुपोषणानं मरतायत आणि काही लोक, धनदांडगे लोक, प्रचंड मोठ्या मौज मस्तीमध्ये जगतायत. ज्याला भुकेची किंमत आहे, त्याला अन्न मिळत नाही, ज्याला अन्नाची किंमत आहे, ज्याला अन्नाची किंमत नाही, त्याला भूक जाणवत नाही. ही प्रचंड मोठी दरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नव्हती. मी परवाच्या दिवशी एक वाक्य वापरलं, कृषी विषयक धोरण या विषयावर ते वाक्य वापरलं. कधीतरी शासनानं लक्षात घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली योजना दिलेली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलंही सबसिडी दिलेली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलीही सूट दिलेली नव्हती. सूट दिली नाही, अनुदान दिलं नाही, योजना सांगितली नाही, आणि तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सुखी होतं. याचं कारण असं होतं की राजा जाणता राजा होता. आजच्या बॅनरबाजी करणारे राजे नव्हते छत्रपती शिवाजी महाराज. पण यांनी जे जे काही सांगितलं ते कधीतरी आपण एकदा आत्मसात केलं पाहिजे की नाही? काय सांगितलं राजांनी? म्हणजे जगाच्या पाठीवरती असं म्हणतात की अख्ख्या आशिया खंडामध्ये ज्याचं राज्य होतं तो शहाजहान राजा असं म्हणतात. पण त्या शहाजहानला तो जिवंत असताना आणि तो गेल्यानंतर आसामची अहोम नदी पार करता आली नाही, त्याला आमची नर्मदा पार करता आली नाही, त्याला बुंदेलखंड पार करता आला नाही, मग तो महान राजा कसा? हा प्रश्न आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक 3.5 जिल्ह्यांचं स्वराज्य उभं करायचं ठरवून राजांनी सुरुवात 3.5 जिल्ह्यांपासून केली, पण राजे जगभर व्यापल्या गेले. कारण त्यांनी त्या काळामध्ये घालून दिलेली ध्येय धोरणं ही आजही उपयुक्त आहेत. प्रश्न असा आहे की त्या ध्येय धोरणांवरती आम्हाला बोलायला वेळ नाही, आम्हाला ध्येय धोरणं ऐकायला आवडत नाही. आम्हाला काय आवडतं? अफजल खानानी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आम्हाला तो कोथळा दिसतो, पण त्या कोथळ्याच्या मागचं मॅनेजमेंट दिसत नाही. राजांनी अफजलचा कोथळा काढला, पण त्या कोथळ्याच्या मागचं व्यवस्थापन दिसत नाही. जी संकल्पना, जी योजना होती ती दिसत नाही. राजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली हे दिसतं, पण ते बोटं छाटण्याच्या अगोदर राजांनी जो काही अभ्यास केला आम्हाला तो दिसत नाही. राजे आग्र्याला गेले आम्हाला हे माहिती आहे. राजे आग्र्याहून सही सलामत सुटून आले हे माहिती आहे. राजे सही सलामत स्वराज्यामध्ये दाखल झाले, पण त्याच्या पाठीमागचं राजांनी आग्र्यामध्ये राहून जे काही भविष्यातलं राजकारण पेरून ठेवलं हे आम्हाला दिसलं नाही. आम्हाला दक्षिण दिग्विजय दिसला, पण 1674 ते 1680 या 6 वर्षाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढच्या 350, 400, 500 हजारो वर्षांसाठी एक उपयुक्त अशी शासन यंत्रणा उभी केली. आम्हाला हे दिसलं नाही. आणि आम्हाला हे दिसलं पाहिजे. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रायरेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतात, वय तेवढं मोठं नाही, वय साधारण आहे. पण या साधारण वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस, अमोल ढोले कोण आहेत? अमोल ढोले इथे सर, थोडं अमोल ढोलेंना जर ब्लॉक केलं तर बरं होईल. इथे सर, हॅलो,
सर अमोल ढोले कोण आहेत? सर्व विद्यार्थ्यांनी आपले व्हिडिओ बंद करून ठेवायचे आहेत. सगळ्या सर, विद्यार्थ्यांना अमोल- सूचना आहे. हा केली सर त्याची स्क्रीन. चुकून बटन दाबलं गेलं त्याच्याने. हा सर, सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की त्यांनी आपले व्हिडिओ बंद करून ठेवायचे आहेत. खाली ऑप्शन असते त्याच्यावर क्लिक करा. रोहितकर. ओके सर. हा पाटील सर सुरू करा प्लीज. रोहितकर स्क्रीन बंद करा तुमची. हा सर सुरू करा. पाटील सर. हा पाटील सर आवाज येतोय? सर माफ करा, माफ करा. ओके या सर. सर आवाज, पाटील सर आवाज येत नाहीये. पाटील सर आवाज येत नाही आपला. पाटील सरला अनम्यूट केलं तुम्ही? पाटील सर माफ करा, तुमचा आवाज येत नाहीये. पाटील सर. पाटील सर आवाज येत नाहीये. फोन करा. महाराज फोन करा. हा बोला पाटील सर. आता येतोय सर आवाज? हा ओके येतोय सर, बोला सर प्लीज. मी काय आता माईक लावत नाही. ओके सर. वर्तमानपत्र आपण वाचतो. वर्तमानपत्रांमध्ये ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये येतं की बातमी येते व्यभिचाराची, येते भ्रष्टाचाराची, येते अनाचाराची, येते अत्याचाराची, येते. या सगळ्या बातम्यांवरती राजांनी आम्हाला सांगून ठेवलंय की जर का अशी काही बातमी आली, अशी काही घटना घडली तर तुम्ही काय केलं पाहिजे. आम्ही त्याचा सोयीस्कर, राजांच्या विचारांना सोयीस्कर आम्ही मूठमाती देतो आहे. म्हणजे एक वर्षापूर्वीची घटना असेल. हिंगणघाटला रस्त्यावरती एका प्राध्यापक भगिनीला ज्यावेळेस मारण्यात आलं त्यावेळेस पटकन राजांच्या विषयी आपण, राजांचं धोरण आपल्या लक्षात आलं नाही का? ते यायला हवं होतं. किंवा या देशामध्ये लाखो करोडो रुपयाचे भ्रष्टाचार करून असंख्य लोक या देशाच्या बाहेर सहजपणे निघून गेली, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्या लक्षात आला नाही का? तो यायला हवा होता. ज्यावेळेस या देशाशी गद्दारी करणारी माणसं, ज्यावेळेस या देशामध्ये जाळपोळ करणारी माणसं, अजमल कसाब आणि अफजल गुरु सारखी माणसं यांना शासनाच्या खर्चाने पोचल्या गेलं, त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा विचार आपल्या लक्षात यायला हवा होता.
ज्या वेळेस आपण सहली गडकोट किल्ल्यांवरती घेऊन जातो आणि गडकोट किल्ल्यांवरती नेल्यानंतर आपलेच विद्यार्थी त्या त्या दगडांवरती जे काही कोरून ठेवतात, त्यावेळेस कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आपल्या लक्षामध्ये यायला हवा होता. या देशानं मला काय दिलं, असं ज्यावेळेस आपण प्रत्येक वेळेस म्हणतो, त्यावेळेस आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जागृत झाला पाहिजे आणि आपणही सहजपणे म्हटलं पाहिजे की मी या देशाला काय दिलं. आणि या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करताना एक एक छोटं छोटं उदाहरण देऊन मी पुढे सरकणार आहे. ज्या हिंगणघाटच्या माझ्या भगिनीला जाळण्यात आलं त्याच्या अगोदरची एक छोटीशी गोष्ट सांगतो. 1993-94 पासून छत्रपती शिवरायांवरती अभ्यास करत असताना, बोलताना, पाहताना, लिहिताना काही गोष्टी जाणवल्या की सांगलीची अमृता देशपांडे असेल, लातूरची सत्वगुणी जाधव असेल, ठाण्याची रिंकू पाटील असेल, एक ना अनेक वर्तमानपत्र उघडलं की असंख्य माझ्या माता भगिनींची, अहो दिल्लीची निर्भया असेल, त्या हैदराबादची माझी भगिनी असेल, या सगळ्या प्रकारांवरती जे काही पाहतो ते काय आहे? मल्लाबाई देसाई नावाची एक बाई दक्षिण दिग्विजय करून राजे ज्यावेळेस स्वराज्यामध्ये परत येत होते, त्यावेळेस परत येत असताना त्या दक्षिण दिग्विजयाच्या रस्त्यावरती कर्नाटकामध्ये बेलवंडी नावाचं एक छोटंसं संस्थान आहे. त्या छोट्याशा संस्थानाची एक मल्लाबाई देसाई नावाची एक छोटीशी संस्थानाची ती राखणदार आहे. काही दिवसापूर्वीच एका लढाईमध्ये देसाई वारले आहेत. देसाई मेल्यानंतर त्या बाईनं ते वतन जी आपली छोटं संस्थान आहे ते सहजपणे सांभाळण्याचा ती प्रयत्न करत आहे. आणि ती सांभाळत असताना एक दिवस दक्षिण दिग्विजय करून येत असताना राजांच्या मावळ्यांनी त्या स्वराज्यावरती धाड घातली. स्वराज्य जप्त करणं चुकीचं होतं का? मुळीच नाही. कारण आपल्याला आपल्या विचारांचं राज्य ज्यावेळेस वाढवायचं असतं त्यावेळेस आक्रमण ठरलेलं असतं. पण त्या मल्लाबाई देसाईला सहजपणे कैद करण्यात आलं. कैद केल्यानंतर त्या मल्लाबाई देसाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका सरदारांनी पाठीवरती थापटा मारल्या, तिच्या अंगावरती हात घातला. कोण होता तो सरदार आणि काय होती त्याची शिक्षा, हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे. तो सरदार होता छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे साले, सख्खे मेहुणे सकवारबाई साहेब गायकवाड यांचे बंधू सखोजी गायकवाड. या सखोजी गायकवाडांनी मल्लाबाई देसाईच्या पाठीवरती चापटा मारल्या, व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवरायांनी त्या सखोजी गायकवाडाचे दोघही डोळे काढून घेतले. बाबाजी भिकाजी गुजर ही लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना माहित असलेली गोष्ट आहे. काय म्हणला तो लाल महालामध्ये बाबाजी भिकाजी गुजर म्हणतो की मी गावचा पाटील आहे, वाटेल त्या माणसाची पोरगी मी सहज भोगायला मोकळा आहे. काय केलं शिवाजी महाराजांनी? काय केलं शिवबानं? बाबाजी भिकाजी गुजर रांझा पाटलाला हातपाय कापून चौरंगा करून सोडून दिला. जोपर्यंत अशा शिक्षा आपण अंमलात आणत नाहीत तोपर्यंत जगामधून बलात्काराच्या घटना नेस्तनाबूत होत नाहीत. अहो राजांनी आम्हाला किती मोठा उदात्त विचार दिलेला आहे. राजांनी आम्हाला विचार दिलेला आहे कुठली माय कुठली बहीण वासना. राजांनी आम्हाला विचार दिलेला आहे अशीच असती माता आमची सुंदर रूपवती. आणि त्याच मातीच्या संस्कारामध्ये आम्ही काय जगतोय? कुठली माय कुठली बहीण वासनांचे थैमान इथे, सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे आहे मैदान इथे. भिवू नकोस पुरा, अरे आमदार खासदार मंत्री तुझा बाप आहे, मग कितीही बलात्कार केले तर त्यात कोणते पाप आहे? कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक उभी होती. दुश्मनाची लेक होती, शत्रूची कन्या होती, यवनाची सून होती. अशी ती परकीयाची लेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी होती. असं म्हणतात तिचं आरसपाणी सौंदर्य होतं, सूर्याचं तेज होतं, चंद्राची शीतलता होती, शुक्राची चांदणी होती, गुरुचं वलय आयुष्यभर तिच्या भोवती पिंगा घालत फिरत होतो. राहू केतू कधी तिच्या वाटेला गेले नाही. आणि एक दिवस आबाजी सोनदेवानं छत्रपती शिवाजी महाराजांसमोर तिला उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू पदपादशहा, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ज्यावेळेस ती दुश्मनाची लेक उभी राहते त्यावेळेस तिच्या भीतीचा थरकाप उडाला असेल. नजर खाली आहे, आपल्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरण्याचा ती प्रयत्न करते आहे. राजांनी दोघं डोळे बंद केले. आबाजी सोनदेवांना विचारलं, आबाजी सोनदेव काय झालं कल्याणच्या लुटीचं? आबाजीने सांगितलं की राजे कल्याणच्या लुटीमधून भला मोठा खजिना लुटला. कापड चोपड हत्ती उंट सोनं चांदी रुपये माणके धान्य सगळं सगळं मी लुटून आणलेलं आहे. राजे म्हणले जे जे काही लुटून आणलंय त्या त्या ठिकाणी ते नेऊन ठेवा. तो सगळा हिशोब झाला.
सगळा हिशोब झाल्यानंतर आबाजी सोनदेव म्हणले की राजे मी तुमच्यासाठी अजून एक दागिना आणलेला आहे. म्हणले कुठला? म्हणले हा आहे तो कल्याणच्या सुभेदाराची सून. राजांनी डोळे बंद केले. डोळे बंद केल्यानंतर सहजपणे राजांनी आपल्या भूतकाळामधल्या काही घटना आठवल्या. काही 100-500 वर्ष मागे गेले आणि 100-500 वर्ष मागे गेल्यानंतर राजांच्या लक्षात आलं की राजा दाहिरावरती ज्यावेळेस आक्रमण केलं त्यावेळेस या जगाच्या पाठीवरती पहिल्यांदा हिंदुस्थानावरती आक्रमण झालं ते दाहिरावरती केलेलं. त्या मोहम्मद बिन कासिमानं राजा दाहिराच्या परिमला देवी आणि सूर्यकुमारी देवी या 2 लेकींना उचलून त्या बगदादच्या खलिफाला सप्रेम भेट दिलेलं होतं. पृथ्वीराज चव्हाणाचा इतिहास जिवंत होता. त्या संयोगिताला त्या अजमेरमध्ये विवस्त्र करून पेटवून देण्यात आलेलं होतं. एक ना अनेक बलात्काराच्या असंख्य घटना त्या काळामध्ये घडत होत्या. एवढंच कशाला, कुठेतरी तो अरब आमच्या कोकण पट्टीवरती यायचा आणि माझ्या माता भगिनींना पैसा परी विकत घेऊन जायचा. अहो छत्रपती शिवाजी महाराजांची काकू शहाजी राजांचे बंधू खेळोजी राजे भोसले, या खेळोजी राजा भोसल्यांच्या सौ गोदावरीबाई, या गोदावरीबाईंना अब्दुल्ला पळसुरा नावाच्या एका सरदारानं उचलून नेलेलं होतं. आणि ज्या वेळेस तो अब्दुल्ला पळसुरा उचलून नेतो त्यावेळेस तो अब्दुल्ला पळसुरा त्या खेळोजी राजांकडे खंडणी मागतो. किती मागतो? 2 लाख होऊन. तुला तुझी बायको परत हवी असेल तर तू सरळपणे मला 2 लाख होऊन आणून दे आणि तुझी बायको परत घेऊन जा. अशी परिस्थिती. दुसरीकडे काय तर इंद्रानं देखील महिलेचा हात धरला म्हणून त्याला कुष्ठरोगी जगावं लागलं. चंद्रानं महिलेचा हात धरला म्हणून त्याला अमावास्या आणि पौर्णिमेच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागलं. आमची हिंदू संस्कृती सांगते की स्त्रीचं नाव पुढे केल्याशिवाय माणसाचं आयुष्य पूर्ण होत नाही. आणि दुसरी संस्कृती असं सांगते की स्त्री ही फक्त आणि फक्त उपभोगाची गोष्ट आहे. एकीकडे सांगितलं जातं की स्त्री उपभोगाची आहे, दुसरीकडे सांगितलं जातं उपासनेची आहे. राजांनी सहजपणे डोळे उघडले आणि सहजपणे कवीच्या तोंडामधून ते शब्द बाहेर पडले. अशीच असे ती माता आमची सुंदर रूपवती, आम्ही असेच निपजलो असतो वदले छत्रपती. आता जिजाऊ साहेब कमी सुंदर नव्हत्या. या शब्दाचा आम्ही आमच्या काही इतिहास शिकवणाऱ्या बांधवांनी खूप 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 इतिहास सांगणाऱ्या माणसांनी खूप 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 वेगळा अर्थ काढला. अहो जिजाऊ साहेबांचं सौंदर्य काय होतं माहिती आहे? प्रतापगडावरती ज्यावेळेस शिवराय अफजल खानाच्या भेटीला गेले त्यावेळेस त्या स्वराज्याचा गाडा तसूभरही हलू न देता स्वराज्याचा गाडा सही सलामत चालवणं हे माझ्या जिजाऊ साहेबांचं सौंदर्य होतं. सिंदखेड राजाला सज्जा कोठीमध्ये जिजाऊ उभी होती. खाली सहजपणे एक मस्तपैकी मैफिल सुरू होती. त्याच्यातच अचानक खंडागळ्याचा हत्ती उधळला गेला. खंडागळ्याचा हत्ती उधळला गेल्यानंतर भोसल्यांनी जाधवांची माणसं कापायला सुरुवात केली. जाधवांनी भोसल्यांची माणसं कापायला सुरुवात केली. कापता कापता मरणारे मराठे होते, मारणारे मराठे होते. कोण कुणाला मारतं कळत नव्हतं, कोण कशाला मारतं हे कळत नव्हतं. आपण कुणासाठी मरायचं हे कळत नव्हतं, आपण कुणाला मारतो हे कळत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये लखुजी राजे जिजाला असं म्हणतात की जिजा भोसल्यांनी आपली माणसं कापली आहे. जिजाऊ म्हणतात की भोसल्यांनी जशी आपली कापली तशी आपण सुद्धा भोसल्यांची कापली आहे, पण तरी सुद्धा याच्या पुढे तू भोसल्यांच्या घरी जाऊ नयेस. जिजाऊ मासाहेब म्हणतात आबासाहेब मी तर भोसल्यांची कुलवधू आहे, मी तर भोसल्यांच्या घरची लक्ष्मी आहे. कदाचित जाधव घराणं सुटला तर चालेल पण भोसले घराणं सुटणार नाही. हे जिजाऊचं सौंदर्य आहे. ज्यावेळेस आग्र्यामध्ये राजे 18 महिने होते त्यावेळेस 18 महिन्यामध्ये या स्वराज्याची घडी तसूभरही हलू न देणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ हे तिचं सौंदर्य आहे. त्या काळामध्ये जर का तुलनाच करायची ठरली असती ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता राष्ट्रमाता ह्या त्रिभुवन सुंदरी आहेत. एवढं मोठं कर्तृत्व आहे. काय सांगितलं शिवाजी महाराजांनी? अशीच असती माता आमची सुंदर रूपवती. आम्ही काय करतोय? कुठली माय कुठली बहीण वासनांचे थैमानित आहे. हे सोचणे वाली बात आहे. विद्यार्थी बंधू असतील, आम्ही महाविद्यालयीन जीवन जगताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेस एखादी विद्यार्थिनी रस्त्यावरून जात असते त्यावेळेस ती तिच्या घरची नाही तर ती आमचीही जबाबदारी असते. विद्यार्थिनीच्या खांद्यावरून ओढणी घसरली तर आमची एवढा नैतिकता घसरत असेल तर तुमच्या आमच्या नैतिकतेला. ज्या राष्ट्राचं चारित्र्य संपन्न असतं ते राष्ट्र संपन्न असतं आणि ते राष्ट्र संपन्न करायचं असेल तर त्या राष्ट्राचा तरुण चारित्र्य संपन्न असला पाहिजे. उगीच नाही विवेकानंदांचं आणि शिवाजी महाराजांचं नाव जगाच्या पाठीवरती आजही झळकतंय. हेच नाही अशी असंख्य उदाहरणं आहेत. परवा त्या भ्रष्टाचाराचे आकडे आपण ज्यावेळेस पाहतो ना त्यावेळेस तो जर आकडा आपण लिहायचं म्हटलं तर सहजपणे आपल्या एका नजरेमध्ये भरत नाही. एका नजरेमध्ये भरत नाही याचा अर्थ तो केवढा मोठा आकडा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी
एका भ्रष्टाचारामध्ये शिक्षा केलेली आहे ती सांगतो. पुण्याजवळ सुप नावाचं गाव आहे. त्या सुप्या गावाचे त्या काळाचे वतनदार आहेत संभाजी मोहिते. आता हे संभाजी मोहिते कोण आहे थोडस नातं जाणून घ्या. हे संभाजी मोहिते आहेत व्यंकोजी राजे भोसले यांचे सख्खे मामा, शहाजी राजे भोसले यांच्या द्वितीय पत्नी तुकाबाई साहेब यांचे बंधू, पर्यायाने शहाजी राजांचे मेहुणे, पर्यायाने जिजाऊमा साहेबांचा सवतीचा का होईना भाऊ, पर्यायाने व्यंकोजीचा मामा म्हणजे शिवाजी महाराजांचा का होईना भाऊ. नातं इथं संपत नाही. सोयराबाई साहेबांचे वडील, नातं इथेही संपत नाही. स्वराज्याच्या काळामध्ये ज्यांनी अखंडपणे दीर्घकाळ सरसेनापती पद भूषवलं ते हंबीरराव मोहित्यांचे वडील. नातं किती जवळच आहे. आणि काय झालं संभाजी मामाकडं. संभाजी मामानं उमाजी तिमांडे नावाच्या एका सरदाराचं, एका छोट्याशा सरदाराचं एका गावाचं वतन जप्त केलं आणि परस्पर ते दुसऱ्याच्या नावावर लावण्यात आलं. नाव घेण्याचा विषय नाही, व्यासपीठ नाही. ज्याला कळेल त्यांनी पटकन लक्षात घ्यावं की अक्कलकोटच्या जन्मेजय राजे भोसल्यांची जमीन कुणी परस्पर लाटली आणि नंतर उदयनराजे भोसल्यांनी तो हस्तक्षेप केला आणि पुन्हा ती जमीन जन्मेजय राजांच्या ताब्यात परत मिळाली. नाव अलिहिदा, पण चला त्या वृत्ती अजूनही जिवंत आहे. त्या मोहिते पाटलांनी उमाजी तिमांडे नावाच्या एका सरदाराचं वतन परस्पर दुसरीकडे कुणाच्या तरी नावानं लावायचं म्हणून फक्त आणि फक्त 75 होनाची लाच घेतली. उमाजी तिमांडे संभाजी मामांकडे गेले. मामांना म्हणले मामा हे चुकीचं आहे. त्या मामानं काय केला, कोरडा घेतला आणि त्याच्या पाठीवरती ओढला. त्या उमाजी तिमांड्याला प्रचंड मारहाण केली. उमाजी तसेचे तसे बेंगलोरला गेले. शहाजी राजांना आपली कैफियत मांडली, आपली पाठ दाखवली आणि आपली पाठ दाखवल्यानंतर शहाजी राजांनी जिजाऊ साहेबांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राचा मसुदा असा आहे, जेणेकारणे न्याय झाला पाहिजे. ते पत्र जिजाऊ साहेबांनी पाहिलं. जिजाऊ साहेबांना पाहिल्यानंतर सहजपणे जिजाऊ साहेबांच्या कपाळावरती काळजीची रेषा उमटली. म्हणजे हे काय झालंय, मी काय न्याय करायचा, मी कसा न्याय करायचा. शिवबा आल्यानंतर शिवबांनी ते साहेबांना विचारलं, मासाहेब चिंताक्रांत आहात म्हणजे तुझ्या बापाचं पत्र आलंय, पत्र वाचून घे. पत्र वाचल्यानंतर ते पाहिलं, जेणेकरणे न्याय झाला पाहिजे. राजांनी तो तपशील इत्थंभूत लक्षात घेतला. होळी गेलेली होती, धुळवड झालेली होती आणि त्यांनी संभाजी मामाला एक पत्र लिहिलं, मामा सण गेला आहे, पोस्ट मागायला येतो. पोस्ट म्हणजे काय, आजही आपण थोरा मोठ्यांकडून लहान लेकरांना जी काही वस्तू भेट मिळते ती भेटवस्तू म्हणजे पोस्ट असते. संभाजी मामांना शिवबानं पत्र पाठवलं, मी पोस्ट घेण्यासाठी येतो आहे. आणि मी पोस्ट घेण्यासाठी येतो आहे म्हणून इकडे मामा तयारीला लागलेले असताना सहजपणे त्या मामांना असं वाटलं की आपला भाचा येणार आहे, स्वराज्याचा पाईक येणार आहे, ज्यानं स्वराज्य उभं करायचं ठरवलं असा माणूस आपल्या घरी येणार आहे. म्हणून मग त्या संभाजी मामांनी त्या सुप गावाची पूर्ण रोषणाई केली. 7 चौक्या उभारल्या गेल्या. 7 चौक्या उभारल्यानंतर सहजपणे शिवबाचं आगमन झालं. राजांनी काय केलं होतं माहिती आहे, राजांनी आपल्या बरोबर आपली काही मावळी बरोबर घेतलेली होती. आपल्या बरोबर घेतलेले मावळे सहजपणे त्यांनी संभाजी मामाच्या चौक्यांवर ठेवली. चौक्यांवरची मावळे आपल्या बरोबर घेतली. असं सगळं करत एक क्षण असा आला की 7च्या 7 चौक्यांवरती आता शिवबाचे मावळे होते आणि राजे जेवायला बसला. संभाजी मामाचे मावळे राजांच्या बाजूला उभे होते. जेवण झालं. जेवण झाल्यानंतर हातावर पाणी घ्यायचं असतं. हातावर पाणी घ्यायचं असताना राजे शिवबा सहजपणे मामांना म्हणाले, मामा तुम्ही मला पोस्ट देणार आहात. म्हटले हो नक्की पोस्ट देणार आहे. म्हणले पोस्ट काय मागाल. संभाजी मामांना असं वाटलं की हाय पोरग मागून मागून काय मागल, एखादा उंट घोडा हत्ती मागेल, एखादा जमिनीचा तुकडा मागेल, एखादी छानशी तलवार मागेल, एखादा गडकोट किल्ला मागेल. आपल्या वतनदारीमध्ये जे काही आहे आपण ते याच्या नावानं करून देऊ. म्हणले
राजे तुम्ही मागा, दिली तुम्हाला पोस्ट. राजांनी हातावरती पाणी सोडलं. हातावरती पाणी सोडल्यानंतर शिवबा म्हणले, मला तुमचं अख्खं वतनच पोस्ट म्हणून पाहिजे. संभाजी मामांचं टाळकं सरकलं. म्हणले तुझ्या बापानं दिलेलं मागणारा तू कोण? शिवबानं त्या मसनदीला लात मारली, गादीला लात मारली. म्हणले भ्रष्टाचाराची जिंदगी जगविता तू तुमच्या जिंदगानीला. राजाने शिरस्ता घालून दिला, भ्रष्टाचार केला तर त्यांची प्रॉपर्टी जप्त करा. ज्याने कोणी भ्रष्टाचार केला त्याची जर प्रॉपर्टी सगळीची सगळी जमा व्हायला लागली, त्याला जर का देशोधडीला लावलं, त्याला जर का भिकेला लावलं, तर कदाचित या देशामध्ये भ्रष्टाचार नावाचा विषय संपून जाईल. आणखीन एक उदाहरण सांगतो आणि नंतर राजांच्या काही अर्थव्यवस्थेतल्या विषयांकडे आपण नक्की येऊया. या जगाच्या पाठीवरती 3 पायऱ्या आहेत. एक पहिली पायरी आहे भक्तीची, दुसरी आहे समिधेची आणि तिसरी आहे त्यागाची. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात दीर्घकाळ जगणारे जर संत कोणते असतील तर ते संत आहे नामदेव महाराज. हे नामदेव महाराजांच्या भक्तीची पहिली पायरी आहे. ती पहिली पायरी आहे पंढरपूरला. आपण जर पंढरपुरात गेला तर आपल्याला सहजपणे लक्षात येतं की नाम्याची पायरी म्हणून जी ओळखली जाते ती संत नामदेव महाराजांच्या समाधीची पायरी आहे. दुसरी पायरी आहे नामदेव महाराजांच्या समाधी समोर जी उभी आहे ती समिधेची पायरी आहे आणि ती आहे चोखोबाची. चोखोबाचं कर्तृत्व किती आहे म्हटले तर साक्षात कर्ममेळ्याच्या वेळेस विठोबा बाळंतपणाला आला म्हणे, एवढी महती आहे. आणि तिसरी पायरी आहे रायगडावरती. गडकोट किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं. राजे आपापल्या सतत नेहमीच मोहिमेवरती होते आणि राजे मोहिमेवरती असताना गडकोट किल्ल्याला लागणारा खर्च राजे कसा उभा करणार, म्हणून मग त्या काळाचा तीक्ष्ण इंजिनियर, त्या काळातला स्थापत्य विशारद हिरोजी इंदुलकर यानं आपल्या गावाची जमीन विकली, घर विकलं आणि तो सगळं कुटुंब कबिला सहित रायगडावरती राहायला आला. रायगडावरचं सगळं गडकोट किल्ला बांधकाम सुरू होतं. गडकोट किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. राजाने सहजपणे कौतुक केलं, म्हणले हिरोजी गड तर तसा खूप चखोड बांधला आहे, कडे तसे आखीव रेखीव आहेत. हिरोजी होऊ नाही ना नाही. राज्याभिषेक झाला, दरबार भरला, त्या सैनिकाला, त्या सरदाराला, त्या मानमरातबाला त्याच्या सोयीनुसार, त्याच्या पात्रतेनुसार काही ना काही देण्यात आलं. कुणाला सोन्याचं कड दिलं, कुणाला शेरे दिले, कुणाला जमिनीचे तुकडे दिले, कुणाला पैसा दिला, कुणाला धर दिलं, कुणाला द्रव्य दिलं. सहजपणे हिरोजीला विचारलं की हिरोजी, अहो तुम्ही एवढा गडकोट किल्ला बांधला, तुम्ही काही मागाल की नाही? म्हणजे मागीन राजे, पण आज नाही, उद्या मागतो. म्हणजे ठीक आहे, आज दिलं काय आणि उद्या दिलं काय? त्या हिरोजी इंदुलकरांनी सकाळ झाली, सकाळ झाल्यानंतर एक भली मोठी परात घेतली. त्या परातीवरती एक पायरी ठेवली, एक दगड ठेवला, त्याच्यावरती एक छानस कापड अंथरलं आणि राजांकडे घेऊन गेले. म्हणले राजे, हे कापड उघडण्याच्या अगोदर वचन द्या. म्हणले काय? जगदीश्वराच्या मंदिराला ही पायरी लावण्यात यावी, हा दगड लावण्यात यावा, ही चिरा लावण्यात यावी. म्हणले याच्यामध्ये काय आहे? म्हणले राजे, जगाच्या पाठीवरून ज्या ज्या वेळेस तुमच्या दर्शनासाठी रायगडावरती लोक येतील त्यावेळेस तुमचं दर्शन झाल्यानंतर सहजपणे पाठमोरे फिरतील, सहजपणे त्या जगदीश्वराच्या मंदिरावरती जातील. जगदीश्वराच्या मंदिरावरती गेल्यानंतर ते जगदीश्वराचंही दर्शन घेतील. त्यावेळेस तुमचं दर्शन घेण्याला आलेल्या माणसाची पायधूळ माझ्या कपाळाला लागली पाहिजे. म्हणून या फरशीवरती मी लिहून ठेवलाय, सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. राजांनी काय केलं? राजांनी सोन्यासारखी माणसं जोडली. सर्वप्रथम तर राजांनी माणसं उभी केली. मान्य प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्याच भाषेमध्ये सांगायचं तर काय केलं? ही झोपली होती ती जागी झाली, जागी होती त्यांना उभं केलं, जे उभं होतं त्यांना चालतं केलं, चालणाऱ्याच्या हातामध्ये स्वराज्याचं निशाण दिलं, प्रत्येकाच्या तोंडामध्ये हर महादेवाचा एक मंत्र दिला, जय भवानीची एक वादळी घोषणा दिली आणि 30 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. पण त्याच्या मधल्या ज्या काही खाचाखोचा आहेत ना, त्या खाचाखोचा खूप मोठ्या कठीण आहेत. राजांनी माणसं जोडली, माणसं जपली, जी जोडलेली जपली, जपलेली घडवली, घडवलेली मडवली आणि म्हणून तर स्वराज्य उभं आहे. येसाजी कंक उगाच नाही राजांच्या शब्दासाठी हत्तीवरती चालून गेला. तानाजी आपल्या लेकराचं लग्न सोडून उगाच नाही जिजाऊबा साहेबांच्या शब्दासाठी कोंढाण्यावर चालून गेला. बाजीप्रभू सहज म्हणू शकले असते, मी भला माझा मतदारसंघ भला,
पण बाजी प्रभू म्हणतात की तुम्ही जोपर्यंत विशाळगडावरती पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी जीव सोडत नाही. किती 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 उदाहरणं सांगावी. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पराक्रमाचे ठसे एवढे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ठाई ठाई पराक्रमाचे, पराक्रम म्हणजे काय, हातात तलवार घेतली, शत्रूला कापत सुटले असे नाहीत. अहो त्या फिरंगोजी नरसाळ्याला ज्यावेळेस तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा आली त्यावेळेस हाच राजा रात्रभर झोपला नाही. सकाळी उठून ती शिक्षा रद्द करावी लागली. रायगडाच्या इतिहासामध्ये जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज 1686 पर्यंत होते त्यावेळेस रायगडावर कधी कुणालाही तोफेच्या तोंडी दिल्या नाही आणि कधीही कुणालाही टकमक टोकावरून ढकललंही नाही. त्या बाळाजी चिटणीस त्याचं सुंदर अक्षर पाहून आपले राजे साक्षात त्या बंदरावरती गेले कुडाळच्या. तिथे त्या बाळाजी आवजी चिटणीसाच्या आईचा लिलाव चालू होता. काही कवडे मोलामध्ये ती बाई विकल्या जाणार होती. राजांनी ते सगळे दाम देऊन त्या पूर्ण कुटुंब कबिला सह हयात राजगडावरून रायगडापर्यंत नव्हे, राजे गेल्यावर सुद्धा खंडोबल्लाळापर्यंत त्या घरानं स्वराज्याशी इमान कायम राखलं. अशी माणसं जोडली. अफजल खानाच्या तोडीचा संभाजी कावजी कोंडाळकर राजांनी स्वराज्यामध्ये उभा केला. सय्यद बंडा सारखा 10 हाताचा पट्टा चालवणारा, त्याच्यापेक्षा तरबेज जीवा महाला 11 हाताचा पट्टा चालवणारा राजांनी स्वराज्यामध्ये उभा केला. प्रतापराव गुजरांसारखा सरनौबत जो नेसरीच्या किल्ल्यामध्ये काही लाखाच्या फौजेला कापत कापत या थडीवरून त्या थडीवर जातो, ही माणसं राजांनी उभी केली. ज्याला माणसं जपता येतात ना त्याला स्वराज्य सहज उभं करता येतं. प्रत्येक वेळेस हातात तलवार घ्यायची आणि लढायला जायचं हा शिरस्ता तर कधीच बंद झालाय. राजांनी काही वाक्य सांगितली, ती वाक्य आपण लक्षात घेतली पाहिजे. राजांनी सांगितलं साऱ्यास पोटास लावले पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीवरती, या हिंदुस्थानच्या मातीवरती कुणी उपाशी राहता कामा नये. दुसरा विषय, राजांनी सांगितलं स्वराज्याच्या गवताच्या काडीला देखील धक्का लागता कामा नये. इथं आम्ही आमचाच देश कुरण म्हणून चरायला लागलो, अशा कैक पिढ्या जन्माला आल्या. राजांनी काही निधी नियम घालून दिले. त्या निधी नियमानुसार आपण जर वागायला लागलो तर कदाचित किती बरं होईल. अमेरिकेला कळालं की राजांनी ज्या वेळेस गडकोट किल्ल्यावरती संध्याकाळी दिवे लावणी का बंद केली हे अमेरिकेला 1942च्या युद्धामध्ये कळालं. ते आम्हाला कळालं नाही आणि म्हणून तर राजे हो मंत्रालयातल्या 5व्या मजल्याच्या फायली जाऊन खाक झाल्या. राजांचं स्मारक बांधलं, राजांचा जय जयकार केला, राजांचे फोटो लावले म्हणून काही राजांची जयंती साजरी होत नाही. राजांची जयंती विचारानं साजरी झाली पाहिजे. जोपर्यंत राजांची जयंती विचारानं साजरी होत नाही तोपर्यंत हा देश साजरा होत नाही. मी राजस्थानमध्ये चित्तोडगडचा अभ्यास करण्यासाठी 11 दिवस गेलेलो होतो. 11 दिवस सातत्याने फिरत होतो. त्या एका किल्ल्यासाठी मला 11 दिवस लागले होते. त्या 11 दिवस चित्तोडगड वरती गेल्यावरती तिथे माझ्याकडे एक मुन्ना मेवाडी नावाचा माझा एक गाईड होता. त्या गाईडाला मी शेवटच्या दिवशी विचारलं, का रे बाबा तुझं किती बिल झालं, मी तुला किती पैसे देणे लागतो. तर त्याने मला सांगितलं की तुम हमारे राणा जी के चरित्र का अभ्यास करने के लिए आए हो, हमें पैसे नहीं चाहिए. मी म्हणलं आम्ही प्रतापगडावरती गेलो ना राव, तरी सुद्धा प्रतापगडचा वध रणसंग्राम सांगण्यासाठी सुद्धा आमचा गाईड पैसे घेतो. त्याने माझ्याकडून 11 दिवसाचे 200 रुपये घेतले. मी त्याला जाता जाता फक्त एकच प्रश्न विचारला परतीच्या मार्गावरती. मी म्हणलं भैया मी खूप फिरलो रे तुमच्या राजस्थानमध्ये, पण मला राजस्थानमध्ये एकाही गाडीवरती राणा फिर से पैदा हो जाओ असं दिसलं नाही. छत्रपती हिंदू सूर्य महाराणा प्रतापांचं कुठल्याही गाडीवरती स्टिकर लावलेलं दिसलं नाही. कुठल्याही गाडीच्या मडगाडगावरती हिंदू सूर्य महाराणा प्रतापांचं चित्र दिसलं नाही. मी एवढ्या दुकानं फिरलो, या एवढ्या सगळ्या दुकानांमध्ये मला तुमच्या महाराणा प्रतापांचं एखादं किचन सापडलं नाही. त्यांनी मला उत्तर दिलं. ते उत्तर असं होतं की हमारा राणा इतना सस्ता नहीं है कि उसे कहीं भी चिपका दो. छत्रपती शिवाजी महाराजांना मी कुठे ठेवतोय? अहो ज्या माणसाला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे आणि उरामध्ये लपवून ठेवलं पाहिजे त्या माणसाला मी आमच्या गाडीच्या मडगाड गावावरती लावतोय. हे दुर्दैव आहे आमचं.
राजांची प्रतिमा सांभाळून उपयोग नाही, राजांचा विचार सांभाळता आला पाहिजे, तर आपल्याला शक्य आहे. अर्थशास्त्रात एक छोटीशी गोष्ट सांगतो. 1680 राजांचं महानिर्वाण झालेलं होतं आणि राजांचं महानिर्वाण झाल्यानंतर काही कागदपत्र हाताशी आले. त्या कागदपत्र हाताशी आल्यानंतर पुढचे 3 वर्ष 1680 ते 1683 पर्यंत पुढचे 3 वर्ष रायगडावरून 2.25 लाख लोकांचा पगार निघेल एवढी व्यवस्था राजांनी त्या काळात करून ठेवली होती. 1 वर्षाच्या कोरोनामध्ये लोकाला सांभाळता सांभाळता आम्हाला आता नाकीनं आलं. लोकांचे आम्ही अर्धे पगार द्यायला लागलो, कुणाला दिलेच नाही. राजांनी तसं केलं नाही. राजांनी जे काही आहे संकट काळातली मदत ती राखून ठेवली होती. राजांना महसूल कुठल्या माध्यमातून यायचा आपण हे एकदा समजून घेतलं पाहिजे. राजांना जो महसूल यायचा तो शेती उत्पादन आहे, त्या शेती उत्पादनाच्या माध्यमातून, त्या शेती उत्पादनाच्या माध्यमातून ज्या वेळेस महसूल यायचा तर ज्या शेतकऱ्याला आपलं धान्यरूपी महसूल द्यायचा असेल तर तो 40% द्यावा लागायचा. म्हणजे समजा 100 पोते धान्य आलं तर 40 पोते सरकार जमा करायचे, 60 पोते त्याने ठेवायचे. जर का अवर्षणग्रस्त असेल, दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही, रयतेची खाण्यापिण्याची आभाळ झाली, रयतेला जेवायला अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये जो काही 40% महसूल राजांनी सरकार जमा करून घेतला आहे, तो सरकार जमा केलेला महसूल त्या शेतकऱ्याला पुन्हा परत दिला जायचा. का तर तुझी आबाळ होता कामा नये. आणि कुणाला जर रोख स्वरूपात द्यायचा असेल तर रोख स्वरूपात स्वराज्याला 33% महसूल भरावा लागत असे, की जो त्याला अडीअडचणीच्या काळामध्ये नक्की परत केला जात असे. पहिला विषय. दुसरा विषय, राजांनी त्या काळामध्ये संरक्षण व्यवस्थेचे 2 भाग केलेले होते. एक, गडकोट किल्ल्याचं संरक्षण वेगळं. दुसरं, परकीयांनी स्वारी केली तर त्या स्वारीसाठी जी काही रक्कम लागणार आहे ती सुद्धा बाजूला काढून ठेवलेली होती. म्हणजे एक जाप्ता आहे. राजांचं जर अर्थशास्त्र आपल्याला लक्षात घ्यायचं असेल, राजांचा अर्थशास्त्र या विषयातला जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला जाप्ता, खलिता, पत्र, जाहीरनामा, आज्ञापत्र या विषयांकडे वळायला लागेल. ते 2 जाप्ते आहेत. ते 2 जाप्ते काय सांगता माहित आहे? एका जाप्त्यामध्ये त्या काळामध्ये ज्या किल्ल्याची डागडुजी करायची आहे, खरं तर रस्त्यांचा नियम असा आहे की दर 3 वर्षांनी तुम्हाला त्या रस्त्याच्या एस्टिमेटच्या 16% रक्कम परत केली जाते आणि त्या 16% तुम्ही तुमच्या रस्त्याची डागडुजी केली पाहिजे. किती करतो माहित नाही. एकच रस्ता कागदपत्रांवरती 4-4दा तयार होतो, सगळा पैसा नेत्याच्या घशात जातो. ह्या परिस्थितीमध्ये 350 वर्षापूर्वी जे काही गडकोट किल्ले बांधले होते त्याचं राजांनी संवर्धन कसं केलं ते 1-2 मिनिटांमध्ये आपण पाहूया. राजांनी काही किल्ल्यांच्या साठी, आता ते किल्ले कोणते आहे बघा, त्यातले जलदुर्ग महत्वाचे आहे. त्या जलदुर्गांच्या रक्षणासाठी, त्या जलदुर्गांच्या संवर्धनासाठी काही निधी राखीव ठेवलाय. आणि त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे? तटाला किती, चिरेला किती, सुन्याला किती, मातीला किती आणि घाण्याला किती असं बारीक बारीक इथे लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये किरकोळ खर्च किती हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. असं त्या काळामध्ये 1,75,000 रुपये हे त्या काळात बाजूला काढून ठेवलेले होते. ते निव्वळ सुरक्षा म्हणून, त्या गडकोट किल्ल्याची सुरक्षा करायची आहे म्हणून. आणि राजांनी आणखीन एक, की जर का परकीय आक्रमण झालं तर त्या परकीय आक्रमणाचा आम्हाला सहजपणे सामना करता यावा म्हणून राजांनी 1,25,000 होन हे त्या काळात राजांनी बाजूला काढून ठेवलेले आहेत. निव्वळ परकीयांनी आक्रमण केलं तर आपल्याला काहीतरी प्रत्युत्तर देता यावं म्हणून. याच्यामधला आपण एक छोटासा भाग लक्षात घेतला पाहिजे. राजांनी एक ठरवलेला होता की लूट करायची. लूट कुणाकडून करायची? एक छोटासा किस्सा सांगतो.
ज्यांनी ज्यांनी स्वराज्यातून पैसा नेला आहे त्यांच्याकडे लूट करायची, ज्यांनी ज्यांनी रयतेला लुटून नेलेला आहे त्यांच्याकडून पैसा वसूल करायचा. सुरतेच्या प्रवासामध्ये राजांनी अख्खी सुरत खणून काढली, इंग्रजांच्या वखारी खणल्या, मोगलांच्या वखारी खणल्या, पण एका घराला राजांच्या मावळ्यांनी संरक्षण दिलं. आणि ते संरक्षण अशासाठी दिलं, सकाळी ती बाई त्या मावळ्यांना विचारायला लागली, म्हणजे तुम्ही अख्खी सुरत लुटली, माझं घर का सोडलं? तुम्ही अख्खी सुरत जाळली, माझं घर का सोडलं? म्हणले, आमच्या राजाने आम्हाला हुकूम दिलेला आहे की जो माणूस समाजासाठी काम करतो, जो माणूस राष्ट्रासाठी काम करतो, जो माणूस धर्मासाठी काम करतो, त्याच्या समाजाच्या, धर्माच्या, राष्ट्राच्या कार्याला कधी कुठेही गालबोट लागू नये म्हणून आम्ही तुमच्या घराची राखण करत होतो. त्या माणसाचं नाव होतं मोहनदास पारख. हा मोहनदास पारख ज्या काळामध्ये गुजरातमध्ये जिवंत होता त्या काळामध्ये तो खूप मोठा व्यापारी होता. आशिया खंडामध्ये त्या काळात 3च व्यापारी होते, ते सगळ्यात मोठे होते. एक पहिला होता रायगडावरचा शेषप्पा नाईक पुंडे श्रीगोंदेकर, दुसरा होता दोरजी, हा होता पोर्तुगीज, आणि तिसरा होता मोहनदास पारख. ह्या मोहनदास पारखाने त्या काळामध्ये जे काही कमवलं त्यातला बराचसा हिस्सा समाजासाठी वापरला होता, धर्मासाठी वापरला होता, आणि म्हणून राजांनी त्या घराला संरक्षण दिलं. राजांनी एक लक्षात घेतलं होता, जी काही लूट येईल, जी काही वसुली येईल, तिचा इत्थंभूत हिशोब लागला पाहिजे. जोपर्यंत हिशोब लागत नसेल तोपर्यंत, कधीतरी जर रायगडावरती गेलात तर रायगडावरती राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर, राजवाडा आणि आपल्या सर्व राणी साहेबांचा महाल बाजूला आहे, त्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाच्या समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला 2 छोटे मिनार दिसतात. त्या मिनाराच्या पाठीमागे मनोरे दिसतात. त्या मनोराच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर त्या काळात स्वराज्यावरती पहिली टाकसाळ होती, म्हणजे नाण्यांचा कारखाना होता. आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराई नावाचं एक चलन नाणं सुरू केलेलं होतं. राजांनी अर्थशास्त्रदृष्ट्या परकीयांचा जसा अभ्यास केला तसं त्यांनी स्वतःच सुद्धा आपले गणित मांडायला सुरुवात केली होती. राजांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करताना एक ठरवलं होतं की विनिमय वस्तूंचा व्हावा, पैशाचा नाही. आणि म्हणून मग त्या काळामध्ये त्यांनी अर्थशास्त्रीय दृष्ट्या संपन्न असं एक गाव उभं करण्याचा प्रयत्न केला होता. त्या गावाचं प्रत्यंतर आपल्याला बलरामजी जाखड यांच्या अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळतं. पण या देशाचं दुर्दैव असं आहे की त्या काळाच्या पंतप्रधानाला ना तर बलराम जाखड पचले, ना तर महाराजांचा अर्थसंकल्प पचला नाही, तर कदाचित त्याच काळामध्ये शेतीसाठी एक नवा अर्थसंकल्प सुरू झाला असता. राजांचं सामाजिक क्षेत्रातलं काम बघा, राजांचं आर्थिक क्षेत्रातलं काम बघा, राजांचं धार्मिक क्षेत्रातलं काम बघा, राजांचं कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी सुद्धा राजे हे अव्वल आहेत, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे आहेत. राजे नसतात तुम्ही तर अंगणात नसती तुळस, आणि राजे नसतात तुम्ही तर मंदिरावर नसते कळस. हे बोलण्यासाठी सोपं आहे हो. निव्वळ पराक्रम केला म्हणून स्वराज्य उभं राहत नाही, निव्वळ गडकोट किल्ले जिंकले म्हणून स्वराज्य उभं राहत नाही, तर त्या स्वराज्याला सुशासनाची जोड द्यावी लागते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एकही भ्रष्टाचार झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही, एकही आर्थिक गडबड झालेली आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्या खंडोजी खोपड्यांना गद्दारी केली तर त्याचे हातपाय कापून त्याला सोडून दिलं, पण त्याच्यानंतर गद्दारी झालेली पाहायला मिळाली नाही. त्याच्यामुळे कधीतरी एकदा आपण स्वराज्याचं तोरण हेच आपलं धोरण असं वागायला सुरुवात केलं तर कदाचित या देशाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम भरभराटीचे दिवस येतील. सोने की चिडिया था ये देश. पुन्हा एकदा राष्ट्राच्या, जगाच्या गुरुत्व पदावरती राष्ट्र बसलेलं असेल असं एवढं बोलतो आणि थांबतो. संस्थेचे पुन्हा एकदा धन्यवाद. जय भवानी. धन्यवाद सर. आपण महाराजांची युद्धनीती, नियोजन, स्त्रियांचा आदर,
तसंच भ्रष्टाचार विरुद्ध महाराजांचं असलेलं कडक शासन, त्यांची अर्थनीती असेल, त्यांचे महसुलाचे स्रोत असतील, याविषयी इत्याभूत माहिती आपण दिली. आणि एकूणच जर आपल्या भाषणाचा सार सांगायचा झाला तर आपण एक महत्त्वाचं सुतोवाच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली. स्वराज्याचं तोरण धोरण हे जर आजच्या शासनकर्त्यांनी जर अंगीकारलं तर निश्चित आज ज्या ज्वलंत समस्या आपण आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहत आहोत त्याच्यावर मार्ग निश्चित निघेल. विशेष करून आज जी अंधाधुंदी माजलेली ती स्त्रियांसंदर्भात असेल आणि विशेष करून भ्रष्टाचारासंदर्भात असेल किंवा आजची जी महागाई असेल, या सगळ्यांचा जर शिवाजी महाराजांच्या पद्धतीने अभ्यास करायचा झाला तर त्यांच्या नियोजनाच्या पद्धतीने आपण जर गेलात तर निश्चितच या सगळ्या प्रश्नावर मार्ग निश्चित निघू शकेल. एक चांगलं व्याख्यान तर आपण आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला दिलं. आपलं खूप खूप आभार. जवळपास 60 जण या वेबिनारमध्ये सहभागी होते. या सर्वांचं मी आभार मानतो. तसंच आपलं रीतसर आभार प्रदर्शन तर होणारच आहे, पण आपण जे आपल्या विशेष शैलीमध्ये जी शिवनीती आम्हाला समजून सांगितली, त्यांचं ऐतिहासिक त्यांचं आर्थिक महत्त्व तुम्ही आम्हाला नव्यानं सांगितलं. कारण शिवाजी महाराजांचा इतिहास जितक्या वेळा आपण ऐकतो तितक्या वेळा काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळतं. निश्चितच आपल्या व्याख्यानामधून खूप नवीन नवीन गोष्टी आम्हाला अभ्यासाला मिळाल्या. आपलं खूप खूप आभार. इतिहास विभाग, अर्थशास्त्र विभाग आणि संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने मी आपलं आभार व्यक्त करतो. आणि रीतसर आभार प्रदर्शनासाठी आमचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक कोकाटे सर यांना मी विनंती करतो. प्राध्यापक कोकाटे सर. नमस्कार. अत्यंत मौलिक असं व्याख्यान या ठिकाणी आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या शेवटच्या आणि तो म्हणजेच आभार प्रदर्शन. या आभार प्रदर्शनासाठीच मी तुमच्या समोर इथे आलेलो आहे. जीवन विकास शिक्षण संस्था द्वारा संचलित स्वर्गीय पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व आमच्या महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष सन्माननीय बाबारावजी खडसे पाटील साहेब, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे.बी. देवडे सर यांच्या प्रेरणेतून आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या धोरणाची वर्तमानातील उपयोगिता या विषयावरील अतिथी व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे.बी. देवडे सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सरांचं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमात जे प्रमुख वक्ते माननीय रवींद्र पाटील सर यांचे तर ऋण व्यक्तच होणे नाहीत. अतिशय सुंदर अशी मांडणी सर आपण या ठिकाणी केलेली आहात. छत्रपती शिवराय जे आहेत यांच्या विषयीचे वेगवेगळे जे आयाम आहेत, जे वेगवेगळे पैलू आहेत, ते पैलू आपण या ठिकाणी उलगडून दाखवले आणि अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन इथे केलं. त्यामुळे निश्चितच छत्रपती शिवाजीराय यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये आत्मीयता आहे, जिज्ञासा आहे, अशा सगळ्यांच्यासाठी हा कार्यक्रम एक प्रेरणादायक असाच आहे. आपण केलेलं जे सखोल मार्गदर्शन आहे ते सर्वांना निश्चितच एक नव दिशा देणार आहे अशी आमची सर्वांची खात्री आहे. आपण आपल्या भाषणामधून म्हणालात की शिवरायांच्या विचारांना मूठ माती दिली जाते आहे, ही खेदाची बाब आहे. परंतु शिवरायांच्या विचाराला मूठ माती देणं हे कदापि समर्थनीय नाही. कारण जोपर्यंत या पृथ्वीतलावर मानव जात आहे आज, काल आणि उद्या, तोपर्यंत शिवरायांचे विचार या पृथ्वीतलाला तारणारे आहेत. म्हणूनच आपण त्यांचे विचारांना मूठ माती ऐवजी शिरोधार्य मानावे. ते विचार आपल्या कृतीतून आपण सर्वांनी अंगीकारावेत असा आशय आपल्या संपूर्ण भाषणामधून आम्हाला इथे मिळतो आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक मंडळी, विद्यार्थी, संपूर्ण श्रोतावर्ग, यामध्ये सन्माननीय डॉक्टर मिनल खेरडे मॅडम यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी ऐकला, त्याबद्दल मी त्यांचे महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि अत्यंत हिरिरीने आणि जिज्ञासेतून आमच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम त्यांच्यासाठी आम्ही केलेला होता तो त्यांनी ऐकला, त्याबद्दल त्यांनी सहभागी घेतला, त्याबद्दल त्यांचे
महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर आमच्या या कार्यक्रमाचं यश जे असतं ते अनेक घटकांवरती अवलंबून असतं. अनेक कार्यक्रम होत असतात आणि आमचं महाविद्यालय सुद्धा या बाबतीत सर आम्हाला सांगायला आवडेल मागे नाहीये. आम्हाला देवडे सरांची अशी एवढी काही प्रेरणा आहे. आमच्यामध्ये उत्साह संचारलेला असतो की आमच्या महाविद्यालयामध्ये अनेक कार्यक्रम सुरू असतात आणि या सगळ्या कार्यक्रमाचं यश त्या कार्यक्रमामध्ये असतं, परंतु जे महत्वाचा घटक असतो आपण म्हणतो त्यामधलं तंत्र सहाय्य, आणि हे तंत्र सहाय्य आम्हाला सदैव लाभत असतं. आमचे कानडे सर, प्राध्यापक कानडे सर, प्राध्यापक बदर सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि चुकून जर कोणाचं आभार व्यक्त करायचं राहिलं असेल तर त्यांचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद. शेवट सर्वांचे पुनश्च एक वेळ आभार.